पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आपला प्रचार वेगाने सुरू केला आहे। केळवणे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मंगेश वाकडीकर आणि केळवणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शीतल माळी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्नाळा ग्रामपंचायतीमधील तारा गावात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या प्रचारादरम्यान भाजपच्या बूथ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उमेदवार मंगेश वाकडीकर यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास अत्यंत वेगाने झाला आहे। हा विकास कामांचा रथ असाच अविरतपणे सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच येत्या 7 तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून महायुतीला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अण्णा पाटील, तालुका सरचिटणीस संतोष पाटील, बाळूशेठ पाटील, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष विद्याधर जोशी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 26 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आज दिवसभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज प्रचार दौरा सुरू होता। सकाळी सुरुवात डोलघर गावातून झाली, तिथून आम्ही कासरभट, कल्ले आणि मग तारा या चारही गावात उत्तम प्रतिसाद होता आणि कर्नाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न गणेशदादा पाटील असेल, बाळूदादा पाटील असेल, विद्याधर जोशी असेल, राजू पाटील असेल, संतोष सभापती असेल आणि सारी भारतीय जनता पार्टीची मंडळी असतील यांनी अतिशय मेहनत घेतली। रात्री 2-2 वाजेपर्यंत हे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेत आणि येणाऱ्या काळात कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये निश्चितच मोठी अशी आघाडी मिळेल तर ती आघाडी कुठे तुटणार नाही असा मला विश्वास आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर आपण आज तारागाव, कल्लागाव, बारापाडा इथे आपण ज्यावेळी फिरलो त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास कार्य बघितला तर तो विकास आम्ही जी मतं मागत आहोत ते विकासाच्या नावावरच मागत आहेत। आणि आमच्या सोबतीला आमच्या भगिनी शीतलताई माळी यांच्या पतींचं पण खूप चांगलं कार्य आहे। येणाऱ्या काळात भरघोस मताने आपण निवडून द्याल हीच सदिच्छा व्यक्त करतो। आणि येणाऱ्या भविष्य काळात आज जो तुम्ही मतदान अमूल्य मत टाकणार आहे तो अमूल्य मत आम्हाला द्या। येणाऱ्या 10 वर्षाचा भविष्य घडवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू हीच अपेक्षा बाळगतो। आपलं एक मत अमूल्य आहे आणि एक मतासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। मात्र मोठी 1-2 ते 2.5 हजार मतांच्या आघाडीने जिल्हा परिषद आणि 1.5-2 हजारच्या मतांच्या आघाडीने पंचायत समिती निश्चित निवडून येईल असं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व बहादर कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या 3 पक्षांची आघाडी आहे। तसेच मनसेचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे, काँग्रेसचा सुद्धा पाठिंबा आहे आणि शेतकरी कामगार पक्ष असेल, इतर सर्व पक्ष असतील त्यांचं आम्ही गेल्या 10 वर्षात त्यांचं केलेलं काम त्याच्या माध्यमातून इतर पक्षातील मतं पण आम्हाला निश्चित मिळणार आहेत कारण आमचं काम त्या पद्धतीचं आहे। आपण सर्वांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र मेहनत करत आहात त्याबद्दल तुमचं किती धन्यवाद मानू हेच मला काही कळत नाही। असंच प्रेम राहू द्या आणि 7 तारखेपर्यंत फार मेहनत घ्या आणि भरघोस मताने आम्हाला निवडून द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार मंगेशजी वाकडीकर आणि शीतलताई यांना निवडून द्यायचे आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ अण्णाशेठ पाटील, बाळूशेठ, संतोष पाटील आणि इथे उपस्थित असलेले सर्व आपली ज्येष्ठ मंडळी, आपले सर्व कार्यकर्ते, मी पुन्हा आपल्याला एकच विनंती करतो, आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला कमलासमोरचं बटन दाबून निवडून द्यायचं आहे। बालदी साहेबांच्या माध्यमातून खूप कामं करता येतात हे आज आपल्याला म्हणजे मलाही जाणवलं की हे कामं आपल्याला करता येतात आणि ह्याच्या पुढं आपल्या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करायचा। पण जेव्हा आपण बालदी साहेबांना ताकद देऊ, त्यांचे हात बळकट करू, तेव्हा आपण हक्काने त्यांच्याकडून ही कामं मागू शकतो। तर प्रत्येकाने एवढंच ध्यानात ठेवायचं, येत्या 7 तारखेला आपले दोन्ही उमेदवार निवडून द्यायचे आहे। प्रत्येकाने घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे। प्रत्येक गावच्या कार्यकर्त्याला मी विनंती करेन, फक्त मंगेशजी किंवा शीतल माळी ह्या उमेदवार नसून आपण प्रत्येक माणूस उमेदवार असेल आहे ह्या हिशोबाने आपण काम करायचं आहे। बालदी साहेबांनी जी मदत केलेली आहे कामाच्या बाबतीत किंवा त्याची निधी असो किंवा वैयक्तिक असो, आणि
प्रत्येक वेळी आमच्या गावात पण मंदिरांसाठी याच्यासाठी भरपूर त्यांनी मदत केलेली आहे आणि करतायत. याच्या अगोदर एवढी वर्ष झाली 1951 पासून ग्रामपंचायत अस्तित्वात आली, पण एवढी म्हणजे याच्या अगोदर विवेक पाटलाची तिथे हे असायची, पण कधी असं एवढा मोठा भरीव काम कधीच केलेलं नाही जो बालदी साहेबांनी करून दाखवले. आणि त्याच्यातच आपले उमेदवार वाकडीकर साहेब हे पण कार्यक्रमाच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत पूर्ण तत्पर आहेत. स्वतः खर्च करून ते हे करण्यात आणि निधी पण ते आपल्याला बालदी साहेबांना शब्द टाकतील ते त्या बालदी साहेब त्यांचं उचलून धरतील आणि निश्चितच या तारेगावचा कायापालट होऊन जाईल. याच्या अगोदर झालेलंच आहे, कारण युसुफ अली सेंटर आणि जे काही सामाजिक संस्था आहे त्यांनी पण भरपूर इथे मदत केलेली आहे. तरी पण बालदी साहेब याच्या अगोदर आपण प्रवाहाच्या विरुद्ध वागत होतो, म्हणजे विशेषतः विवेक पाटलाच्या विरोधात. आता आपण प्रवाहाबरोबर जायचं आहे आणि प्रवाहाबरोबर जाताना बालदी साहेब हे स्वतः फडणवीसांचे खास दोस्त आहेत आणि इथे केंद्रात पण आपले बीजेपीचं सरकार, महाराष्ट्रात पण बीजेपीचं सरकार आणि इथे पण स्वतः आमदार आपले बालदी साहेब आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा उठवून आपण आपल्या कामाचे वैयक्तिक असोत सार्वजनिक असोत या सगळ्या बाबतीत आपण याचा फायदा उठवून भरघोस मताने वाकडीकर साहेब आणि शीतल अनंता माळी यांना निवडून द्यायचं आहे. आणि कमलावरती चिन्ह मारून कमलाची निशाणी लक्षात ठेवा सगळ्यांनी. दोघांची पण आपली कमळच आहेत, काही वेगवेगळ्या नाही आहे. तर त्या कमलाची निशाणी ठेवून आपण पूर्ण हे करते. तर या बाबतीत सर्वांनी विचार करावा आणि यांना भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती.